नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। मित्रांनो, वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे। राज्यभरामध्ये पुढील 3 दिवसांमध्ये म्हणजेच 2, 3 आणि 4 जुलै रोजी जोरदार विजांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाची शक्यता पुढील 3 दिवसांमध्ये 2, 3, 4 जुलै रोजी आपल्याला बघायला मिळू शकते। छोटीशी अपडेट आहे। पुढील 3 दिवसांमध्ये होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत। तत्पूर्वी एक छोटीशी विनंती, जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉन बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्ससाठी। चला तर सविस्तर जाणून घेऊया कोणत्या भागामध्ये जोरदार पाऊस आपल्याला पुढील 3 दिवसांमध्ये बघायला मिळू शकतोय। तर मित्रांनो, आपण सुरुवातीला बघूया किनारपट्टीला। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर सावंतवाडी, मालवण, कुणकेश्वर, कणकवली, पोंडा हा जो सर्व काही परिसर आहे या सर्व परिसरामध्ये जोरदार पावसाची शक्यता पुढील 3 दिवसांमध्ये आहे। या ठिकाणी पावसाचा जोर वाढत आहे 2, 3 आणि 4 जुलै रोजी। तसंच राजापूरकडे जर बघितलं तर विजयदुर्ग, खारेपतन, गगनबावडा, रायपतन, राजापूर, वाडापेठ, पुरंगड, लांजा या सर्व परिसरामध्ये जोरदार पावसाची शक्यता रत्नागिरीच्या काही भागामध्ये आहे। रत्नागिरी, नेरवा, मुलगुण, बेलकर, साखरपा, देवरुख, संगमेश्वर, माखजन, तसेच हेदवी, गुहागर, माकतामणी, सानवाडा, कोयना, पाटण हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र विजांचा गडगडाट आणि मुसळधार पाऊस होण्याची शक्यता पुढील 3 दिवसांमध्ये या ठिकाणी बघायला मिळू शकते। गुहागर, चिपळूण, खेड, दापोली जोरदार पाऊस राहील। प्रतापगडकडे देखील जोर वाढत आहे, या ठिकाणी देखील जोरदार पाऊस। पोलादपूर, महाबळेश्वर, घोगरे, मांडणगड, केलसी, श्रीवर्धन, महाड हा जो सर्व काही परिसर आहे पाचपंडरी, दापोली, खेड, चाकदेव सर्वत्र या परिसरामध्ये विजांचा गडगडाट जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे। या ठिकाणी जोर वाढत आहे पुढील 3 दिवसांमध्ये। तसेच देवेघर, गोरेगाव, रोहा, लवासा सर्वत्र जोर वाढत आहे या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये। रायगड जिल्ह्यामध्ये देखील मुसळधार पाऊस या ठिकाणी मुरुजंजिरा, ताला, इंदापूर, जिते, लवासा, रोहा, काशीद, तसंच रेवदंडा, नागोठाणा, सुधागड, शिरगाव, आंबेवानी, अलिबाग, चोंडी, पेजरीपेन जोरदार पाऊस होण्याची शक्यता पुढील 3 दिवसांमध्ये आहे। मुंबईकडे देखील जोर वाढलेला आहे पुढील 3 दिवसांमध्ये। तर नेरळ, मुरबाड, बदलापूर, तसंच निंजेगाव, पनवेल, नवी मुंबई, उरण, मुंबई, वरळी, कुळीवाडा हा जो सर्व काही परिसर आहे सर्व परिसरामध्ये या ठिकाणी विजांचा गडगडाट जोरदार पावसाची शक्यता पुढील 3 दिवसांमध्ये आहे। तसेच खिरचनवाडा, ओमवाडी, मीरा भाईंदर, ठाणे, कल्याण, डोंबिवली, निंजेगाव, बदलापूर, भिवंडी, मीरा भाईंदर, वसई विरार, उंबरपाडा, पिलवी, शहापूर, खडावली हा जो सर्व लगतचा काही परिसर आहे सर्वत्र जोरदार पावसाची शक्यता आहे। पालघर जिल्ह्याकडे देखील मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस सफाले, गोदमाल, मानवड, पालघर, बोईसर, वाणगाव, कासकोड या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकते। आणि मित्रांनो, नाशिक जिल्ह्याकडे पुढील 3 दिवसात बघितलं तर नाशिकच्या काही भागांमध्ये पावसाची शक्यता आहे। तर या ठिकाणी बघितलं तर ओझर, वणी हा जो काही परिसर आहे या ठिकाणी मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस। सापुतारा, वणीकडे जोर जास्त आहे। तसंच या ठिकाणी सटाणा, देवळा, चांदवड हा जो काही परिसर आहे सटाणा, देवळा, चांदवड, दोधांबे, कळवण या ठिकाणी मध्यम सरींची शक्यता पुढील 3 दिवसांमध्ये आहे। मालेगावकडे पुढील 3 दिवसात जोर कमी आहे। मालेगाव तसंच सौदानी हा जो परिसर आहे हलक्या सरींची शक्यता आहे। मनमाडच्या बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम सरी, तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे। कुसमाडी, येवला, पाटोदा, लासलगाव, देवगाव या परिसरामध्ये हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतात पुढील 3 दिवसांमध्ये। तसंच नागपूर हा जो काही परिसर आहे सिन्नर, पांढुर्ली, देवळाली, तिरडे, डुबरी जोरदार पाऊस राहील या ठिकाणी। तर या ठिकाणी देखील जोरदार पावसाची शक्यता वाडीवारते, मुंडेगाव, इगतपुरी, तसंच आंबेवाडी, वशाला, खर्डी, सम्राट या सर्व परिसरामध्ये जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो। सिन्नरकडे जर बघितलं तर या ठिकाणी निमगाव, सिन्नर, वावी हा जो काही परिसर आहे नांदूर, शेंगोटे या परिसरामध्ये भाग बदलत पाऊस राहील। जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय, मात्र बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडे राहील। काही भागामध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस राहील तर काही ठिकाणी वातावरण कोरडे देखील बघायला मिळू शकते। अधूनमधून भाग बदलत पावसाची शक्यता पुढील 3 दिवसांमध्ये आहे आणि जोर जास्त राहील डुबरे, तिरडे, पांढुर्ली, देवळाली या परिसराकडे। तसेच अहिल्यादेवीनगरकडे जर बघितलं तर या ठिकाणी कोपरगाव, शिर्डी जवळ की हलक्या मध्यम सरींची शक्यता भाग बदलत पाऊस राहील। तसंच पुलतांबा तर हा जो काही सर्व परिसर आहे भाग बदलत पावसाची शक्यता आहे। संगमनेरकडे जोर कमी आहे, हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकते। जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही। तर श्रीरामपूरकडे देखील हलक्या मध्यम सरी, संगमनेरच्या काही भागामध्ये जोर वाढलेला बघायला मिळू शकतो आणि अकोला तालुक्याकडे देखील जोरदार पावसाची शक्यता पुढील 3 दिवसांमध्ये आहे। या ठिकाणी जोर कमी आहे। राऊरी, घोडेगाव, भोगूर, पाथडी हलक्या मध्यम सरी, अहिल्यादेवीनगर, काळा, जामखेड, शेवगाव, कर्जत, श्रीगोंदा सर्वत्र हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकते। आणि मित्रांनो, पुण्याकडे मात्र जोर जास्त आहे। जुन्नर, मनसर, चाकणकडे मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय। तसेच या ठिकाणी हा जो काही परिसर आहे खर्डी, सुसगाव, पुनावाले, वाघोली, लोणी, काळभोर, सासवड, केटवल्ले, शिवापूर, सोनापूर सर्वत्र या परिसरामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस। तर लोणंद, फलटण, बारामतीकडे हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकते। साताराकडे जोर जास्त आहे, जोरदार पाऊस। मेदा, वसुटपोट, सौराट, अरश, शिंगावडी या काही परिसरामध्ये। तर कोरेगाव, रहमतपूर, अंधा, वडूज, कठाव, निधाल या ठिकाणी मध्यम सरींची शक्यता आहे। मोला, अद्रकी, नांदल, फलटण, बारामती सर्वत्र या ठिकाणी मध्यम सरी भाग बदलत जोरदार पाऊस। आणि मित्रांनो, सातारापेक्षा जोर कमी आहे सोलापूरकडे। करमाळा, इंदापूर, अकलूज, पिलूच्या बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडे राहील। अधूनमधून काही ठिकाणी हलक्या सरी बघायला मिळू शकतात।
आहे। परांडा कुर्डुवाडी हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये, पंढरपूरकडे जोर कमी आहे। सांगोली, माहुळी, चलगाव, सोलापूर, अक्कलकोट सर्वत्र हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये या ठिकाणी बघायला मिळू शकतात पुढील 3 दिवसामध्ये। जत, संख हलक्या सरींची शक्यता पुढील 3 दिवसामध्ये म्हणजेच 2, 3 आणि 4 जुलै रोजी आपल्याला बघायला मिळू शकते। सांगलीकडे जर बघितलं तर जोर वाढलेला आहे। सांगलीमध्ये सांगली, मालगाव, देसिंग, कुची, नागज, तासगाव, विटा, मायनी हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र मध्यम सरींची शक्यता आहे। शिरळ, इचलकरंजी मध्यम सरी, भाग बदलत जोरदार पाऊस या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकतोय। आणि कोल्हापूरकडे जर बघितलं तर कोल्हापूर, ज्योतिबा हिल, कोडोली, किनी, आष्टा सर्वत्र मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस। कोकण, मलकापूरकडे जोरदार पावसाची शक्यता आहे। परोळा, संगूळ, इस्पोर्ली, कागल, जैनवाडी, निपाणी, मुरगोण, बिद्री हा जो सर्व काही परिसर आहे। राधानगरी, गगनबावडा या परिसरामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस। राधानगरी आणि गगनबावडाकडे जोर वाढलेला आहे। जबरदस्त मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय। तर मित्रांनो, आता मराठवाड्यामध्ये बघूया काय परिस्थिती आहे पुढील 3 दिवसामध्ये। तर छत्रपती संभाजीनगरकडे पुढील 3 दिवसात जर बघितलं सेंद्रमडी, पिंपरी, काचोड, पाचोड या सर्व काही परिसरामध्ये भाग बदलत पाऊस राहील। हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकते। धरण क्षेत्राकडे देखील हलक्या मध्यम सरी दाखेपाल, पैठण, दैगावणे, भक्तापूर या परिसरामध्ये आहे। गंगापूर, वैजापूरकडे देखील हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे। छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागाकडे बऱ्याच ठिकाणी वातावरण कोरडे राहील, भाग बदलत पावसाची शक्यता आहे। दौलताबाद, एलोर, गुफा, देवगड, हतनूर, कन्नड, अंबाला, फुलंब्री, रामगाव, पिशोर, सिल्लोड सर्वत्र या ठिकाणी जोर कमीच आहे। जालना जिल्ह्याकडे जर बघितलं तर उत्तर भागात जोर कमी आहे, मात्र बदनापूर, जालना, गोलापांगरी, तारगाव, अंबड, ईश्वरनगर, पानवाडी, तानवाडी सर्वत्र या परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा, वडी, गुजरा, मजगाव, शेवता सर्वत्र या ठिकाणी मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस। आणि बीड जिल्ह्याकडे गेवराई, उमापूर तसेच माजलगाव, मंगरुळ या परिसरामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे। मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस। तर जोर कमी राहील खोकरमोह, बीड, वडवणी, तळेगाव, शिरसाळ या परिसरामध्ये बघितलं तर हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे। आंबेजोगाईकडे हलक्या सरींची शक्यता आहे। धारूर, केज, येळम, चौसाळा भाग बदलत पाऊस राहील। हलक्या मध्यम सरी पुढील 3 दिवसामध्ये। कळंब, मासा, तारखेड, बोम हलक्या मध्यम सरी बऱ्याच ठिकाणी वातावरण कोरडे राहील। तर येडशी, पेठ, खामगाव, धाराशिव, बेलीम, तुळजापूर सर्वत्र या ठिकाणी हलक्या मध्यम भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे। बऱ्याच ठिकाणी मध्यम सरी बघायला मिळू शकत आहे। लातूरकडे देखील जोर कमीच आहे। लातूर, औसा, लिंगा, शोणतपाल, उदगीर हलक्या मध्यम सरी। अहमदपूर, बारडापूर या ठिकाणी जोर कमी आहे, मात्र परभणीकडे जोर वाढलेला बघायला मिळू शकतोय। परळी, गंगाखेड मध्यम सरी। परभणीच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार पाऊस देखील राहील। झरी, बोरी, जिंतूर, सैलू, पाथरी मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता परभणीमध्ये आहे। नांदेड, वागळामध्ये पूर्णा, बासमत, नांदेड, वागळा, भोकर, पेठ, उमरी, कांधार, मुखेड सर्वत्र मध्यम स्वरूपाचा, तसंच भोकर, हिमायतनगर, उमरखेड, हातगाव, तामसा, किनवटी, चोदा सर्वत्र या ठिकाणी विजांचा गडगडाट मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे। मध्यम स्वरूपात जास्त ठिकाणी राहील। हिंगोलीकडे देखील जोर वाढलेला बघायला मिळू शकतोय। तर या ठिकाणी सप्तगाव, हिंगोली, कळमनुरी, इनापूर, खंडाळा, पुसद, औंढा, नागनाथ जास्त भागामध्ये मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता पुढील 3 दिवसामध्ये आहे। तर मित्रांनो, विदर्भामध्ये बघूया काय परिस्थिती आहे। नागपूर जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे जोर थोडा जास्त बघायला मिळू शकतो। या ठिकाणी सावनेर, बडेगाव, बिछवा तसंच वानेरा, कामठी, परशुनी, वाघोली, कामपट्टीकडे मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस। पाचगाव, हिंगणा, धामणा, कळमेश्वर तसंच बोरी, कोकाटे, धोतीवाडा, कोंडाली, काटोल या परिसरामध्ये हलक्या मध्यम सरी। भंडारा जिल्ह्याच्या दक्षिणेला जोर थोडा कमी आहे, मात्र उत्तर भागात जोर जास्त राहील। उमरेड, खेरगाव, बिहापूर, पवनी, गोधंगा, वाडियल हलक्या मध्यम सरी। तर या ठिकाणी जोर वाढलेला या ठिकाणी बघायला मिळू शकतोय। वारती, चिखली, मौदा, धर्मापुरी, बार्शा, सोली, कंधारी, तुमसर सर्वत्र या ठिकाणी मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस देखील या ठिकाणी पुढील 3 दिवसामध्ये 2, 3 आणि 4 जुलै रोजी आपल्याला बघायला मिळू शकतो। तर नागपूर, भंडारापेक्षाही जोर जास्त आहे गोंदियामध्ये। तर गोंदिया, लांजी, वारसुनी, बालाघाट तसंच साकोली, देवरी सर्वत्र मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस। तर गडचिरोलीमध्ये मार्कासा, राजोळी, देसाईगंज, आरमोरी मध्यम स्वरूपाचा, मुरुमगाव, कापसी मध्यम स्वरूपाचा आणि जोरदार पाऊस शक्यता आहे। गडचिरोली, चामोर्शी, मुलचेरा, एटापल्ली, आहेरी, भांबरगड, रेपनपल्ली सर्वत्र या परिसरामध्ये लगतच्या काही परिसरामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस। चंद्रपूरकडे जर बघितलं तर जास्त भागामध्ये मध्यम स्वरूपाचा राहील। राजोरा, बल्लारपूर, चंद्रपूर मध्यम स्वरूपाचा। भातडी, भद्रावती, मोहर्ली, कुटवाडा, चारगावपिके, चिमूर, वरोरा सर्वत्र या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस शक्यता आहे। यवतमाळमध्ये पांढरकवडा या ठिकाणी मध्यम सरी, रुई, दिग्रज, दारवा या ठिकाणी मध्यम सरी। एकंदरीत बघितलं तर यवतमाळ जिल्ह्याच्या दक्षिणेला जोर कमी आहे, उत्तर भाग दक्षिणेला मध्यम स्वरूपाचा, उत्तरेला जोर कमी बघायला मिळू शकतो। यवतमाळ जिल्ह्यामध्ये या ठिकाणी जोर कमी आहे। बाबुळगाव, फलेगाव, कलाम, जोधमोहा या परिसरामध्ये। तसेच वर्धा जिल्ह्यामध्ये वर्धा, सेलू, केलझर, तुळजापूर हा जो काही सर्व परिसर आहे, सेलू, केलझर, तुळजापूर हलक्या मध्यम सरी। बारबडी, जाम, समुद्रपूर, हिंगणघाट, वाडनेर, वाडके, पुणे मध्यम सरींची शक्यता आहे। उत्तरेला जोर कमी आहे। या ठिकाणी लाडगड, वादोना, आर्वी, तळेगाव, कारंजा भाग बदलत हलक्या सरींची शक्यता आहे। अमरावतीच्या बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडे राहील। पुढील 3 दिवसामध्ये भाग बदलत पाऊस बघायला मिळू शकतो। बादनेरा, चांदूर, धामणगाव रेल्वे, नांदगाव, खांडेश्वर हलक्या सरींची शक्यता आहे। नांदगाव, मोजरी हलक्या सरी। चांदूर बाजार, ब्राह्मणवाडा, थडी, मोर्शी, अचलपूर,
चिखलदरा, चिखलदरी, रसाल, धारणी सर्वत्र मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता पुढील 3 दिवसांमध्ये आहे। तर अकोलाच्या उत्तरेला पाऊस शक्यता आहे। अकोला, मूर्तिजापूर जोर कमी आहे, मात्र दर्यापूर, अकोट, तेलारा मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय। पातूरकडे देखील हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे अकोलामध्ये। तर वाशिममध्ये मात्र जोर वाढलेला आहे। मरचूल, मालेगाव, वाशिम, मंगरुळपीर तसंच रिठाड, रिसोद सर्वत्र मध्यम स्वरूपाचा आणि बुलढाणामध्ये डोणगाव, मेहकर या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा, बीबी, लोणार या ठिकाणी देखील मध्यम सरींची शक्यता आहे। तर कुदनापूर, अहमदपूर, चिखली, केलवड, बुलढाणा हलक्या सरी काही ठिकाणी वातावरण कोरडे राहील। उत्तर भागात मोटाला, खामगाव, पिंपरी गावली, परडगाव, नांदुरा, दिघी, मलकापूर, जळगाव, जामोद, आडोळ, बुद्रुक सर्वत्र या परिसरामध्ये हलक्या। तर मित्रांनो, खानदेशामध्ये जळगाव जिल्ह्याकडे जर बघितलं तर जळगाव, भुसावळ हा जो काही परिसर आहे मध्यम सरींची शक्यता आहे। पैसपूर, यावल, जानोरी, पाली स्टेशन तसेच चोपडा, माणेर, धरणगाव, एरंडोल हा जो सर्व परिसर आहे, परोळा या परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील पुढील 3 दिवसांमध्ये आणि जोर कमी आहे या ठिकाणी। पाचोरा, भडगाव, पाहूर, जामनेर आणि बोदवड या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी वातावरण कोरडे राहील, भाग बदलत हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे। आणि धुळेमध्ये बघितलं तर धुळे या ठिकाणी जोर कमी आहे, साखरीकडे देखील जोर कमी आहे, पाऊस बघायला मिळू शकतोय। चिमठाणे, दोंडाईचा, शिरपूर, सिंदखेडा या परिसरामध्ये। नंदुरबार, शहादा, तळोदा, अक्कलकुवा, कर्णी, नावपूर, विसरवाडी जवळपास बऱ्याच भागामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता पुढील 3 दिवसांमध्ये 2, 3 आणि 4 जुलै रोजी आपल्याला बघायला मिळू शकते। तर मित्रांनो, चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर भेटूया पुढील व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र।